मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। हा महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्ता 12 गावातून एकत्र जाणार आहे। त्यामुळे हे अंतर 31 किलोमीटरच आहे। या 31 किलोमीटरमधील रस्त्यासाठी भूसंपादन आणि विकसनाचे काम NHI कडून केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। हा रस्ता पुणे सातारा रस्त्यावरील वर्वे बुद्रुक येथून सुरू होऊन पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे। दरम्यान केंद्राने पुणे संभाजीनगर हा हरित महामार्गाची घोषणा केली आहे। 286 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून तो रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार रस्त्याला येऊन मिळणार आहे। पूर्व भागातील 12 गावांतून दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहेत। अंतर 31 किमी एवढे आहे। त्यामुळे या 12 गावातील रस्त्याचे काम NHI ने करावे, त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा असा प्रस्ताव होता। पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग नाशिक सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा एकूण लांबी 66.10 किमी तर 110 मीटर रुंदीचा 6 पदरी महामार्ग, एकूण प्रत्येकी 7 बोगदे आणि भुयारी मार्ग, 2 नदीवरील बोगदे, लोहमार्गावरील ओलांडणी पूल, 524 हेक्टर जागेचे संपादन। तर मित्रांनो, या होणाऱ्या एक्सप्रेस वे बद्दल तुमचे काही विचार आहेत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।